this morning, feeling alright, ready to make my way. Was filled with elation, shine. पाय अप्रॉक्सिमेशन डे म्हणजेच कॅज्युअल पाय डे आपण साजरा करणार आहोत. याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया हर्षाली चव्हाण हिच्याकडून. मित्रांनो, पाय ही संख्या गणितातील विशेष स्थिर संख्या आहे. वर्तुळाची परिघाशी त्याच्या व्यासाशी असलेले गुणोत्तर म्हणजे पाय, आणि हे प्रत्येक वर्तुळासाठी नेहमी सारखेच असते. म्हणून पायचे महत्त्व हे गणितात अनन्यसाधारण आहे. पाय हे गणितातील महत्त्वाचे सूत्र आहे. पाय या सूत्राने आपण वर्तुळाचे क्षेत्रफळ काढू शकतो. जसं की ही एक वर्तुळाकार वस्तू आहे. त्याची कडा म्हणजे त्याचा परिघ आणि त्याच्या मध्यबिंदूतून छेदणारी एक रेषा म्हणजे त्याचा व्यास. ज्या वेळेला आपण त्या परिघाला व्यासाने छेदतो त्यावेळेचे जे उत्तर येतं ते म्हणजे पायची किंमत 3.14159. त्याचा उद्देश आहे की 3 म्हणजे मार्च महिना आणि 14 3.14 वेळे 14 मार्च. आता पायचे जे मूल्य आहे ते आत्तापर्यंत त्याच्या जर डेसिमल प्लेसेस आपण बघितल्या तर 314 ट्रिलियन एवढ्या डेसिमल प्लेसेसपर्यंत पायचे मूल्य आत्तापर्यंत ज्ञात झालं आहे. पण अजूनही ही प्रक्रिया थांबलेली नाही, कारण तुम्हाला माहिती आहे की पाय ही एक अपरिमेय संख्या आहे, इरॅशनल नंबर आहे. तर अपरिमेय याचा अर्थच असा होतो की ज्याचं परिमाण अजून निश्चित करता आलेलं नाही ते अपरिमेय. इट इज नॉट एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ ऑर्डिनरी नंबर्स. आता पाय जो आहे त्याचा दुसरा एक भाग म्हणजे पाय हा एक स्थिरांक आहे. वर्तुळाच्या परिघाचे त्याच्या व्यासाशी असलेले गुणोत्तर म्हणून हा स्थिरांक जो आहे तो पाय सांगितलेला आहे. आता स्थिरांक याचा अर्थ स्थिर राहणं म्हणजे त्याची किंमत न बदलणारी असते. याचाच अर्थ बाह्य परिस्थिती कितीही बदलली तरीसुद्धा आपले जे मूलभूत मूल्य आहे त्यांच्याशी आपण कायम प्रामाणिक राहिलं पाहिजे असा संदेश आपल्याला पाय